सरकारकडून शालेय अभ्यासक्रमाचा मसुदा जाहीर करण्यात आला आहे। यामध्ये मनुस्मृतीमधील काही भाग समाविष्ट करण्याची शिफारस करण्यात आली आहे। मात्र अशा प्रकारच्या धार्मिक ग्रंथांचा समावेश शिक्षण क्षेत्रात करता येणार नाही। सरकारच्या मसुद्यामध्ये अनेक बाबी घटनाविरोधी आहेत। भारतीय राज्यघटना ही धर्मनिरपेक्ष आहे, पण या मसुद्यामध्ये सनातनी धर्मातील काही गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवण्याची शिफारस करण्यात आली आहे। हा प्रकार पूर्णपणे घटनाविरोधी असल्याचं कोल्हापुरातील प्रागतिक पुरोगामी पक्ष संघटनांचं म्हणणं आहे। मनुस्मृती हा ग्रंथ स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र यांना माणुसकीचे अधिकार नाकारणारा आहे। तसंच हा ग्रंथ चातुर्वर्णीयांचा पुरस्कर्ता आहे। त्यामुळे याचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करू नये अशी मागणी प्रागतिक पुरोगामी पक्ष संघटनांच्या शिष्टमंडळाने केली आहे। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना या संदर्भात निवेदन सादर करण्यात आलं आहे। यावेळी सतीशचंद्र कांबळे, रमेश वडणगेकर, आर के पवार, विजय देवणे, प्रकाश जाधव, मारुतराव कातवरे, फिरोज सरगूर, प्रकाश जाधव, बाबा इंदुलकर, दिलदार मुजावर, सुनील देसाई यांच्यासह प्रागतिक पक्ष संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते।